नमस्कार। मी आता आहे जुन्नर नगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालय या ठिकाणी उभा आहे। ही लहान मुलांची शाळा असून नगरपालिकेची ही शाळा असून या बिल्डिंगमध्ये ती शाळा भरते। त्या बिल्डिंगच्या बाजूला ड्रीम होम फर्निशिंग हे गाद्या तयार करण्याचं दुकान आहे आणि ह्या दुकानदाराचा जो कचरा आहे तो कचरा आणि त्याचं असणारं सामान हे लहान मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी जो गेट आहे त्या गेटच्या बरोबर पुढे रस्त्यामध्ये असणारा हा त्यांचा कचरा आणि असणारा त्यांचा हा स्टूल हा उभा असतोय। वारंवार त्यांना सांगण्याचा पालकांनी प्रयत्न केला, परंतु वारंवार त्यांना सांगूनही वारंवार त्याच चुका किंवा तेच सामान त्याच ठिकाणी लावण्याचं काम हे ड्रीम होम फर्निचर हे करत आहे। तरी नगरपालिकेचं प्रशासन असेल आणि नगरपालिकेचं प्रशासन त्याचबरोबर नगराध्यक्ष सर्व नगरसेवक यांनी या प्रकाराची दखल घ्यावी आणि ह्या ड्रीम होम फर्निचरचे जे कोणी मालक असतील त्यांना वेळीच सूचना कराव्यात अशी या निमित्ताने विनंती आहे। हा रहदारीचा अतिशय वर्दळीचा असा रस्ता आणि या ठिकाणी असणारी ही जुन्नर नगरपालिकेची सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालय, या विद्यालयामध्ये लहान मुलं असतात आणि जाणे येण्यासाठी त्यांना अतिशय या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा कचरा आहे आणि कचऱ्याच्या बाजूलाच तिथे स्टूल उभा करण्यात आलेला आहे। लहान मुलांना सोडून असणारे पालक आहेत ते या ठिकाणावरून येत आहेत। त्या पालकांना अतिशय त्या गेटच्या शेजारून येण्यासाठी तकलीफ होत आहे।